नमस्कार. आपण या ठिकाणी एक दिंडी आहे जी खेडगाव येथून आली आहे. तर त्याची जे मुख्य महाराज आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आषाढी एकादशीमध्ये त्यांच्याकडे काय ऊर्जा आहे, काय उत्साह आहे, काय त्यांच्या मनामध्ये एक्झॅक्टली भावना आहे, कसा त्यांचा अनुभव आहे. 2 मिनिटं जाणून घेऊ आपण की किती अंतर ते कव्हर करतायत वगैरे. नमस्कार. जय हरी विठ्ठल महाराज. जय हरी माऊली, जय हरी. आमची ही संत निवृत्तीनाथ पायदिंडी सोहळा गेल्या 16 वर्षापासून श्री क्षेत्र खेडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर असा दरमजल करीत 16 वर्षापर्यंत आम्ही हा दिंडी सोहळा अविरत असेप्रमाणे चालत आलेला आहे. आणि या वारीमध्ये पहिल्यापासून आमच्या 800 ते 900 वारकरी दरवर्षी सामील होऊन आणि या दिंडीचा आनंद उपभोगतात. सर्व आनंदाने भजन करतात. या वारीसाठी अनेक मोठ्या मोठ्या दिग्गजांची या ठिकाणी या वारीला आर्थिक मदत आहे. टँकर दिलेले आहेत. त्यानंतर पंक्तीसाठी अन्नदान दिलेलं आहे. नाश्त्यासाठी सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. चहा पाण्याचे सुद्धा व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने गावातून आणि परिसरातून आलेले सर्व जे काही पंचक्रोशीतले वारकरी आहेत त्यांनी सर्वांनी अगदी आपल्या तळमळीनं आणि मोठ्या सहकार्यानं आपल्याला हे सर्व आर्थिक सहाय्य केलेलं आहे. आणि प्रत्येक दिंडी निघाल्यापासून खेडगावपासून तर पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी आणि सायंकाळच्या जेवणासाठी प्रत्येक ठिकाणी मंगल कार्यालय या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी त्याची व्यवस्थापन केलेलं आहे. त्याच्यामुळं वारकऱ्यांना कुठलाही पाऊस ऊन वारा लागत नाही. अतिशय उत्तम व्यवस्था असल्यामुळे दरवर्षी आमच्या वारीमध्ये 100-200 वारकरी वाढतच चाललेत पण कमी होत नाही. याच्यावरून असं लक्षात येतं का आमच्या या दिंडीचं व्यवस्थापन अतिशय उत्तम आहे. आणि दिंडीत आलेला प्रत्येक वारकरी आम्ही प्रत्येकाला सांगतो ही दिंडी आपली आहे आणि आपली म्हणून ती त्या ठिकाणी आपण आनंदाने त्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं. आणि आपली दिंडी असल्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं आपली दिंडी, त्याच्यामुळे स्वाभिमानानं प्रत्येक वारकरी आणि चालतो आणि आपल्या अगदी आनंदानं भजन करत त्या ठिकाणी नामघोषामध्ये पंढरीकडे आम्ही वाटचाल करत असतो. पंढरपूरला सुद्धा त्या ठिकाणी मुक्कामासाठी आम्हाला सरूबाई माने विद्यालयामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दरवर्षी जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असतात. वर्ग सुद्धा त्या ठिकाणी उडून वारकऱ्यांसाठी राहण्यासाठी ती जागा देत असतात. त्यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य आहे. प्राध्यापक त्या ठिकाणी माननीय सुभाष माने हे त्या ठिकाणचे अध्यक्ष आहे त्या शाखेचे आणि ते सगळं व्यवस्थापन त्या ठिकाणी वारकऱ्यांचं व्यवस्थित करत असतात. अशा नामघोषामध्ये ही वारी आमची आजपर्यंत खेडगावपासून गेला आज आमचा हा आणि 8वा दिवस आहे. आम्ही दररोज 28 ते 30 किलोमीटर अंतर रोज चालतो. सकाळच्या दुपारच्या जेवणापर्यंत कधी कधी 13 किलोमीटर 14 किलोमीटर किंवा दुपारच्या जेवणानंतर 14-15 किलोमीटर अशा प्रकारे आमचा हा उपक्रम आहे. असं चालत चालत आम्ही आणि नामघोषात आज या दरेवाडी गावापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. दुपारी या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण या दौगेबाई यांचं या ठिकाणी प्रवचन पण झालं. त्यानंतर या ठिकाणी आमचे दरेवाडीचे जे रहिवासी आहेत ते माननीय आमचे हरिभक्तीपरायण सुभाष करंडे यांच्यातर्फे या वारीतल्या वारकऱ्यांसाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचं अन्नदान त्यांनी केलं दरेवाडीचे. अशा प्रकारे हा नामघोष सोहळा आमचा चालत असताना मुख्य म्हणजे आमच्या वारीमध्ये सांगण्यासारखी एक मोठी महत्वाची बाब अशी आहे. आमच्या वारीमध्ये फिल्टर टँकर आमच्या बरोबर आहे. सर्व वारकऱ्यांना फिल्टर पाणी दिलं जातं. त्याच्यामुळे कुठल्याही वारकऱ्याला सर्दी खोकला कुठल्याही आजाराला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत नाही. अतिशय सगळे निरोगी असतात आणि शेवटपर्यंत त्यांची वारी अतिशय आनंदानं पार पडत असते. असं व्यवस्थापनाला फार महत्त्व असल्यामुळे आणि चांगलं व्यवस्थापन असल्यामुळे दरही वर्षी वारकऱ्यांची संख्या वाढती आहे पण कमी होत नाही. जो वारकरी आला तो म्हणतो आम्हाला पुढच्या वर्षी आमचे आणखी 10-5 वारकरी आम्ही घेऊन येणार आहोत. अशा प्रकारे ही वारी आणि चालत आहे. सगळे आनंदाने येतात, सगळे आनंदाने राहतात आणि पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतात. बरं, मला हे सांगा की वर्षभरात किती एकादशी असतात? 24 एकादशी असतात. माऊली 5 एकादशीचं नाव सांगता येईल का? सांगता येईल ना. माघवारी नाही वारी एकादशीच हा त्याच्यामध्ये निर्जला एकादशी आहे.
देवशयनी एकादशी आहे, कमला एकादशी आहे, त्याच्यानंतर भागवत एकादशी आहे, अशा बऱ्याच 24 कार्तिकी आषाढी एकादशी म्हणजेच आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू म्हणजेच पंढरी म्हणजेच विठ्ठल हे या ठिकाणी योग निद्रेमध्ये जातात. 4 महिने त्यांची योग निद्रा असते. त्याच्यानंतर कार्तिक एकादशी ते परत जागृत होतात. तेव्हापर्यंत आपल्या देवादिदेव महादेव जे सृष्टीचा सांभाळ करतात. तर या 4 महिन्यामध्ये आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासामध्ये सर्व गोष्टी वर्ज्य असतात, परंतु श्रावण सुरू होतो, देवादिदेव महादेवाचं आगमन होतं. 4 महिने महादेव सृष्टीचा सांभाळ करतात. 4 महिन्यानंतर परत कार्तिक एकादशीला आपल्याकडे भगवान विष्णू, पांडुरंग, विठ्ठल परत आपल्या सृष्टीचा भार सांभाळतात, आपले लाडके आणि प्रिय भगवान. तर माझा असा प्रश्न आहे की देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी नदीच्या. बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? आळंदीचं अलंकापुरी. अलंकापुरी. परत ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे? ज्ञानेश्वरी ही सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली आहे. पसायदान कोणी लिहिलंय? माऊलीने लिहिलंय, ज्ञानोबा माऊली. बरं, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे? त्या आळंदीला. त्यांचं जन्मस्थान कुठे आहे? त्यांचं जन्मस्थान आपेगाव, पैठण. हो, आपेगाव. संत तुकाराम कोणत्या गावातले होते? देहूगावचे. देहूगावचे. जिल्हा तुकाराम अमरावती. अमरावती. बरोबर. हो. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? त्यांची पैठणला आहे. पैठणला आहे. बरं, सध्या विष्णूची आणखीन एक यात्रा चालू आहे, त्याचं नाव सांगता येईल का? आपले प्रिय भगवान, लाडके भगवान विष्णूंची आणखीन एक मोठी यात्रा चालू आहे, जगन्नाथ यात्रा. जगन्नाथ यात्रा. त्यांचे 2 सिबलिंग सोबत आहेत, एक आहे सुभद्रा आणि एक बलराम. 3 रथ निघतात, बरोबर आहे? हो. तर या ठिकाणी आपले लाडके विष्णू, प्रिय विष्णूंची जी एक आणखीन एक यात्रा निघते ती आहे जगन्नाथ यात्रा. सुद्धा 2 दिवसापूर्वी सुरू झाली. हो. आषाढी एकादशीचा सगळ्यांचा उत्साह जोरदार आहे. पाऊस वाढला आहे, पण भक्तांचा महासागर सुद्धा वाढलेला आहे. तुम्ही फार मोठ्या संख्येने आला आहात. तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. जय हरी रामकृष्ण. देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, श्री संत जोनेश्वर कळबाबा महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय भवानी. रामकृष्ण. आणखीन 10 संतांची नाव सांगता येईल का? येतात ना. सांगा. संत निळोबा राया, संत चोखोबा राया, संत रोहिदास महाराज, संत शेना महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत तुकडोजी महाराज, संत रामदास महाराज, हिंदीतले पण चालतील. संत कबीर महाराज, संत हैबत बाबा. जनाबाई पण आहे का? हो, संत जनाबाई आहे, संत मुक्ताबाई आहे, संत मीराबाई आहे, संत बहिणाबाई आहे, संत सकुबाई आहे, संत बहिणा आपली हे आहे जनाबाई. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हो. तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त संत लोक दिसतील. हो. महाराष्ट्राचा विकास त्याच्यावर सगळ्यात जास्त होतो, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी, म्हणजे देवगुण्या लोकांची आहे. हो. सगळ्यांना सामावून घेणारे लोक आहेत महाराष्ट्र. हो. मराठी माणूस सगळ्यांना सामावून घेतो, त्याच्यामुळे सर्व राज्यातले लोक येऊन इथे विकासच करतात. इथं आपल्यालाही आनंद आहे, त्यांनाही आनंद आहे. तर हे विकसनशील आणि विकसित राष्ट्र आहे. महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी सुद्धा आहे. हो. बरोबर आहे. मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही संपूर्ण याची आर्थिक राजधानी. धन्यवाद. जय हरी कृष्ण. एक मिनिट, एकच शब्द बोलतो. बोला, बोला. या ठिकाणी ही भूमी, जी महाराष्ट्र भूमी, ही माऊलीची भूमी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं अंतकरण माऊलीचं असल्यामुळे कुठलाही माणूस या महाराष्ट्रात आला तर तो उपाशी राहत नाही, अशी माऊलीची कृपा आहे. सगळ्याच्या हृदयामध्ये माऊली नांदते, म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी धर्माचा विचार करून सगळे त्या ठिकाणी कोणीही आलं परदेशी तरी त्याला त्या ठिकाणी सांभाळून घेत असतात. एवढं ते माऊलीचं तत्व आहे आणि ते अतिशय हृदयापासून जोपासतात. विशाल हृदयाचा आहे. रथाचा टँकरचा फोटो घ्या, फिल्टर पाण्याचा रथाचा घ्या आणि फिल्टर टँकरचा घ्या. ते अंग आमच्या तिकडं होतं तिकडून घेऊन आले मला. असा कसा देवाचा देव टकडा देव एका पायाने
Bye.